ते दोघं पण आहे ना, त्या ह्या दोघांना पण आहे ना, म्हणजे पिंकीला आणि मोतीला आईची खूप सवय आहे. तर आई जर त्यांना दिसल्या नाही ना तर ते असे भुकत राहतात. आणि तर हे बघा इकडे असं काही आमचं थाळीचं प्रिपरेशन केलंय, म्हणजे की उपवासाची थाळी. इकडे मस्त पनीरची भुर्जी. तर इकडे आता दुसरं पण झाड लावलंय आम्ही, हे रामफळचं आहे, एकदम छोटूस आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आज आहे एकादशी आणि दुप्पट खाशी असं आपण म्हणतो. तर तसंच काही प्रकार आमच्याकडे चालू आहे. तर बघूया आजचा दिवस आणि आजचा व्लॉग कसा होतोय, आम्हालाच माहित नाही. सो तुम्ही आपला व्लॉग कंटिन्यू करा. बोला. आज सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. आषाढी दुसरी एकादशी, म्हणजे ही पण मोठीच असते, ही पण मोठी धरायची एकादशी. असते ना. सर्वांना शुभ सकाळ. आणि आज आमच्याकडे बघा सकाळी सकाळी आता चहा पाणी झालं आणि लगेच खाणं चालू झालंय. हा, कारण की आज घरी हे बघा लगेच सकाळचं आमचं मस्त चकली, वेफर्स, पापड वगैरे तळलेले आणि आम्ही आता खाणार आहोत. सब घर पे है और हमने पूरे दिन का प्लान और मेनू डिसाइड कर लिया. पहले ये, फिर भगर, फिर थाली पीठ और बीच में भी कुछ आ आम्ही सकता सगळं है. ठरवून ठेवलेले की काय काय करायचंय. बीच में भी कुछ आ सकता है. हा, असंच असतं घरी असलं आणि असं काही असलं की नुसतं कारण खाऊ आज खाऊ काही काम सुट्टी नाही. माणसाला. वही तो आज काम कामच भी नाही काही. कामच मला नाही. सांगायला. आणि आमचं जे काम होतं आमचं म्हणजे क्लिनिंग वगैरे ते आमचं सगळं करून झालंय. म्हणजे श्रावण महिन्यात जे साफसफाई करते ती साफसफाई पण होऊन गेली. सगळं आमचं झालंय. त्याच्यामुळे आता काय काम नाही यांना. आज रविवार आहे, मला फक्त खायचं खाना काम रोटी भी नहीं करनी है आज से. बस फक्त खायचं काम. बस चला आता आम्ही मस्त पैकी खाऊन घेतो. चलो. चलो गाइस, आज हमारा काम खाऊन पिऊन आमचं काम चालू आहे. ऐसा काम हो रहा है. इकडे मशीनला आम्ही कपडे लावले होते, खूप सारे कपडे होते. ये दूसरा नहीं है. तर हे बघा एवढे सारे कपडे आम्ही मशीनला लावले होते. आता सुकून ठेवतो, सुकायला टाकतो म्हणजे. आणि बाहेर आहे ना आमची मोती आणि पिंकी बघा. पिंकी अ मोती, मोती चल. पाऊस आलाय ना त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या पिंजऱ्यात बांधायचे, त्याच्यामुळे पाऊस येते थोडा थोडासा. आता आम्हाला मळ्यात जायचं आहे. आम्ही असं चाललो चक्करला आणि एक झाड लावायचं आहे आम्हाला, त्याच्यामुळे चाललो आहे. पण निघालो होतो तर पाऊस आला, त्याच्यामुळे थांबून घेतले. आणि आम्ही जे झाड लावणार आहे ते जगेल की नाही माहीत नाही. या आधीचे झाड सगळे जळूनच गेलेत. जळून त्यामुळे गेले. काय पूर्ण उन्हाळा मी दिवसाळ पाणी टाकून सुद्धा जळाले. ते कसे जळाले देवालाच माहिती. आम्ही आमच्या मळ्यात आलो आहे आणि इकडे इतक्या साऱ्या मेंढ्या चरायला येतात ना बघा. सगळीकडे हिरवे हिरवे पावसामुळे, त्याच्यामुळे मेंढ्या चारणारे लोक आलेले आहेत. इकडे आमच्या वावरामध्ये केलेली आहे सोयाबीन. हे बघा अशी काही सोयाबीन आहे, वरती पण आहे मस्त अशी सोयाबीन. आणि तिकडे मेंढ्यावाले. चला आता आम्हाला झाड लावायचं आहे, त्याच्यासाठी बघतो आता. इथे आम्ही ना हे जे बांबूचं दिसतंय ना त्याच्यामध्ये ऑलरेडी एक झाड लावलेलं होतं, पण ते जळून गेलं. ते आम्हाला नाही माहित आता कसं आहे, आम्हाला सांगा. तर आता इकडे आजूबाजूला आम्ही जे आणले आहेत माझ्या बायकोने इतकी हुशार होती तर धारच नाही. आता आपण थोडी बघतो का घरी काय धार आहे का नाही आहे. तर हे बाजूला बांधावरती गवत उगलेलं आहे ना ते काढून घ्यायचं आहे आधी. आणि तिथेच आम्हाला झाड लावायचं, जिथे आम्ही आधी लावलेलं होतं ना तिथेच लावायचे परत. जगलं तर जगलं, नाही तर ठीक आहे, देव भरोसे. झाड लावलंय आम्ही आता. हे बघा पेरूचं झाड आहे. आंबा नाही, पेरू तर येईल आल्यावर खाऊ. नाही आला तर विकत आणू. मग काय लावायचं काम करायचं आपण, आवड आहे ना आपलं. तर हे बघा इकडे फायनली आमचं पेरूचं झाड लावून झालंय. त्याला सपोर्ट पण दिलाय जेणेकरून ते सरळ राहील. तर इकडे आता दुसरं पण झाड लावलंय आम्ही, हे रामफळचं आहे, एकदम छोटूस आहे, ते पण लावून झालंय. आता चाललो आम्ही त्यांना पाणी द्यायचंय थोडंसं, म्हणजे झाडांना पाणी घालायचंय. तर गाईज आम्ही आता माळ्यातून आलोय आणि आम्ही आता फराळाचं करतोय. आम्ही आज खिचडी काही केलेली नाही, आम्ही भगर केलेली आहे. तर भगर केळी मी केळीचा शब्द विसरलो होतो. भगर, केळी आणि साबुदाण्याचे नायलॉन साबुदाण्याचा चिवडा. माझ्या नवऱ्याचं बोलून डायरेक्ट एक्सप्रेस आहे, डायरेक्ट एक्सप्रेस. बोललो तरी राग येतो, नाही बोललो तरी राग. अरे मग करावं काय, एका सामान्य माणसाने करावं काय. थोडं स्पीड कमी करायचं बोलण्याचं तुझं. अन्याय हो रहा है. एवढा जोरात स्पीड गर्म है. डायरेक्ट कोणती ती एक्सप्रेस डायरेक्ट. तर इकडे बघा आमचं सकाळपासून एकादशी आणि दुप्पट खाशी असं म्हणतो ना तसं काही चालूच आहे. तर इकडे केळी, चिवडा, भगर एवढं सगळं काही आहे. कामिनीताई केळी खातायत.
आम्ही वैदिला बजावून बजावून केळ खायला लागलेलो आहे. नाही फळ फळ चालत नाही. माझ्या मोठ्या सुनबाईला एक पण फळ चालत नाही. आता बळच बळच इकडे बाय जिसमें हिम्मत हो वैसा फल ला क्या हो जो मेरे को पसंद है. 2 तऱ्हेचे 2 सुना भेटल्या माझ्या आईला. आता मी काय सांगितलंय स्नेहलला, तिला आपण तिखट फळ असं कलम तयार करू तिखट फळाचं, जे करून ते तिखट लागलं पाहिजे. मिरची मिक्स हा. ते मिरच्याच काही ना मग. नाही नाही कामिनी ताईला ना जास्त तिखट आवडतं, त्या खूप तिखट खाता म्हणून त्यांना फळं खायला पण नाही आवडत. पण आम्ही आज उपवास म्हणून बळबळ केळी खायला सांगले. कोई ऑप्शन नहीं है चलो हमारे पास ऑप्शन. आता आम्ही पटकन जेवण करून घेतो, म्हणजे हे खाऊन घेतो, भूक लागली. जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर आम्ही एका प्रोग्रामला गेलो होतो. तर तिकडे वगैरे जाऊन आलो. आई, मी आणि काय माहिती आम्ही तिघी पण गेलो होतो. तिकडनं जाऊन आलो. त्याच्यानंतर मग आज रविवार त्याच्यामुळे भाजीपाला वगैरे आणायचा होता. तर भाजीपाला पण आणायला गेलो. तर आम्ही एवढा भाजीपाला आणलाय, बराच भाजीपाला आणलाय आम्ही. कोबी फ्लावरने आणली, भेंडी, गवारच्या शेंगा, वांगे, शेपू, मेथी एवढं आणलंय ना. 4 नहीं दिया क्या उसने? हा काय घेवडा ऐसे क्या 4 नहीं दिए क्या? 3 थे आणले. मांगे थे हम. आणि इकडे आमच्या आई आज आपण कोणत्या कार्यक्रमात गेलो होतो? तू तयार झालो आपण, तू दाखवलंच नाही. इतक्या घाईघाईत गेलो आपण. एवढं छान तयार होऊन गेलो आपण. ताईचा सो कार्यक्रम म्हणजे स्वाध्यायाचा कार्यक्रम होता आमचा, हम्म. पण तो म्हणजे व्हिडिओ घ्यायला Video allowed allowed आहे नाही तिथं, तिकडे. त्याच्यामुळे आम्ही घेत नाही. हम्म. पण जेव्हा आम्ही घरी तयार झालो त्यावेळेस आम्ही घाई गेलो, त्याच्यामुळे हिला दाखवतच नाही हा, आम्ही. घाईघाईत गेलो. असं झालं. आम्ही मस्त आज साड्या खूप वगैरे वेअर छान केल्या तयार होत्या झालो तिघींनी होतो पण, आणि मस्त गेलो होतो आम्ही. आता इकडे भाजीपाला वगैरे भरून घेतो. त्याच्यानंतर मग रात्रीचं बघतो जेवणाचा. उपवासच आहे, एकादशी सुटत नाही ना, हम्म. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सुटते, दिवशी. त्याच्यामुळे मग बघतो अजून. तर चला, संध्याकाळी पण उपवासाचंच खायचं होतं, कारण की एकादशी सुटत नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सुटते. तर आज आम्ही इकडे वेगळं काहीतरी ट्राय केलं. इकडे हे दिसते तुम्हाला पनीर. तर उपवासासाठी आम्ही बनवलंय आणि घरीच पनीर बनवले आम्ही दुधाचं, त्याच्यामुळे काही त्याच्यामध्ये बाहेरचं वगैरे असं काही नाही आहे. तर उपवासाला चालू शकते. त्याच्यामध्ये मस्त असं बारीक बारीक पनीरचे काप्स केले आणि हिरवी मिरची दळून टाकली आहे. आणि आपल्या गावठी तुपामध्ये थोडेसे असे फ्राय करतोय आम्ही, जे की आम्हाला आता भगरीचे थालीपीठ करायचे, म्हणजे की आपण भगरीचे धिरडे पण म्हणतो त्याला, तर ते करायचे. तर त्याच्यासोबत आम्ही हे खाणार आहे. आज वेगळं काहीतरी ट्राय केलंय, तर बघू आम्ही. आणि बाकी आमचे भांडे बिंडे तर सगळं काही काम चालूच आहे, कारण की आज दिवसभर आमचं असंच चालू आहे. वही आज हमारा संडे वैसे अच्छा रहा, हा चांगला गेला आजचा, क्योंकि एकादशी में हमें आज शांति थी थोड़ी. मस्त असं चाललंय आमचं. आता इकडे बघतो. चला, तर इकडे मस्त असे आमचे हे थालीपीठ बनत आहे भगरीचे. हे बघा छान असे बनत आहेत. इकडे पीठ वगैरे आहे. आणि ही बघा इकडे आपली पनीरची भुर्जी रेडी आहे. भुर्जी यानी की भाजी, जे काही आम्ही बनवलंय ते उपवासासाठी. मस्त अशी दिसते आणि टेस्टी पण झाली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा, एकदम सिंपल आहे. तर हे बघा इकडे असं काही आमचं थाळीचं प्रिपरेशन केलंय, म्हणजे की उपवासाची थाळी. इकडे मस्त पनीरची भुर्जी, थालीपीठ, चिवडा आणि दही आहे सोबतच. तर असं काही आम्ही जेवणार आहेत सगळेजण. इकडे सगळे घेतलंय. आमचं जेवण वगैरे करून झालं आणि आता आम्ही आमच्या कुत्र्यांना फिरायला घेऊन आलो. पिंकीला आणि मोतीला रोज घेऊन येत असतो, तर आज पण आलोय. आणि आज भाजीपाला होता ना रविवारचा, त्याच्यामुळे अजून गर्दी. आणि आज आई पण आल्या सोबत, रोज आई नाही येत. हा हे बघा, त्यांना त्यांची जागा आहे, त्यांना माहिती त्यांची जागा आहे रोजची इथं बसायची. इकडे बघा ते दोघं पण आहे ना, त्या ह्या दोघांना पण आहे ना, म्हणजे पिंकीला आणि मोतीला आईची खूप सवय आहे. तर आई जर त्यांना दिसल्या नाही ना तर ते असे भुकत राहतात. आणि सपोज जर सकाळी गेल्या नाही आणि संध्याकाळी जर गेल्या ना त्यांच्या जवळ, तर असे इतक्या अंगावर उड्या मारत बसता का बापरे. हा ना, तेव्हा कसं मांडीवर चाललंय पार. मांडीव लागत पिंकी मोती माझ्या मांडीव येत नाही कधी. त्यांना आई जास्त आवडतात, पण त्यांना माहिती दिवसभर काळजी घ्यायला आईची आपली. दिसल्या नाही तरी ते भुकत राहतात. तर चला, असा काही होता आमचा आजचा दिवस. तर इथेच व्हिडिओची एंड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.